एक सविस्तर बातमी पाहूया। बीड जवळ असलेल्या कपिलधार इथं मन्मथ स्वामी यांची समाधी आहे। यामुळे या ठिकाणी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। याबरोबरच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी धबधबा देखील प्रवाहित होत असल्याने पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येतात। येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं असताना त्याकडे दुर्लक्ष होतं। परिसरात होत असलेली वृक्षतोड, मूळ नैसर्गिक रचनेत केले जाणारे बदल हे चुकीचे असल्याचं मत या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करतात। तसंच ट्रस्टमध्ये असलेल्या वादामुळे विकास कामं तसंच सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुद्धा ग्रामस्थांनी केला। याबाबत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। बीड जवळ असलेलं कपिलधार हे देशभरातील पर्यटक आणि भाविकांचं श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी मन्मथ स्वामींची समाधी आहे आणि या समाधीच्या दर्शनासाठी देशभरातून लोक येत असतात। तसेच पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी जे धबधबे आहेत नैसर्गिक, त्याला पाहण्यासाठी देखील पर्यटक मोठ्या संख्येने येतात। परंतु या ठिकाणचे जे विश्वस्त आहेत, जी ट्रस्ट कमिटी आहे, त्यांच्याकडून कुठेतरी या ठिकाणच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी कशा पद्धतीने मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलाही उपाययोजना नाहीत। या ठिकाणी सिमेंटचं बांधकाम करण्यात आलं आहे। जे मूळ नैसर्गिक जे रचना होती त्याला दुरुस्त करण्यात आलं आहे। त्या ठिकाणी पाडकाम करण्यात आलं आणि नव्याने ही सगळी रचना करण्यात आली आहे। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी अपघाताचा धोका वाढलाय। आपण बघतो कशा पद्धतीने मोठमोठे दगड या ठिकाणी टाकण्यात आले आहेत, खोदकाम करण्यात आलं आहे आणि यामुळे आता नैसर्गिक रचनेला बाधा पोहोचत आहे आणि हे सगळं धोक्याचं लक्षण ठरू शकतं, अशी भीती आता या ठिकाणचे जे भाविक आहेत, नागरिक आहेत, ते देखील व्यक्त करत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक रहिवासी आहेत आणि त्यांचं काय नेमकं म्हणणं हे जाणून घेऊया। काय सांगा, या ठिकाणी विकास कामं केली जात आहेत, परंतु तो शास्त्राला धरून नाही, शास्त्रोक्त पद्धतीने नाही, त्यामुळे धोका होऊ शकतो। आमचं हेच म्हणणं आहे की इथं विकास कामं व्हावात, पर्यटन मधून या देवस्थानाला जगभरात ओळख मिळावी, आमचा हा उद्देश आहे। परंतु हे करीत असताना जे इतिहासकालीन आहे, नैसर्गिक आहे, ह्या गोष्टींना सोडून मग खोदकाम करायचंय तर तुम्ही इतिहासाचा जे जाणकार आहेत त्यांना विचारून हे करून खोदकाम करावं, परमिशन घेऊन खोदकाम करावं, नागरिकातल्या या परिसरातल्या नागरिकांना विचारात घेऊन हे काम करावं। परंतु ही ट्रस्टी, या ट्रस्टीतला निधी घेऊन तो कसा बळकावण्याचा मिळेल याकरिता काहीही काम करतायत। जे नैसर्गिक सौंदर्य आहे कपिलधारचं, जे की लोक बघण्यासाठी येतात, त्याला छेडखानी करण्याचं काम या विश्वस्तांनी केलेलं आहे आणि याच्या विरोधात आम्ही सर्व 10-12 गावातील लोक आहोत। जो काही वाद आहे तो प्रशासकीय पातळीवर सोडवला जावा, तोपर्यंत प्रशासनाने या सर्व देवस्थानांवर लक्ष द्यावं आणि या ठिकाणच्या भाविकांच्या सुरक्षेची आणि कपिलधार हे जे तीर्थक्षेत्र आहे त्याच्या पावित्र्याची जपवणूक करावी, अशीच मागणी आता भाविकांमधून केली जात आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।